तर मित्रांनो जस्ट आपण नेहरू आलतो वंडर पार्कला. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल माझ्या पाठीमागे वंडर पार्क आहे. हे बघा हे वंडर पार्क आहे. तर मित्रांनो आता आपण आतल्या जायला जाणार एंट्री करणार आहे. तर चला आता आपण आतल्या जायला जाऊ. तर चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा आता जस्ट मी आता वंडर पार्कच्या आतमध्ये एंट्री केली. म्हणजे मित्रांनो एवढं इथं खतरनाक दिसतं ना सगळं. तुम्ही तर बघू शकता बघा. आता आपण त्या साईडला पण जाणार त्या साईडला पण नवीन म्हणजे बरं सगळं मोठं आहेत. तर आपण तर आता मस्त फिरू. मे बी तुम्हाला माझा हा म्हणजे आता पूर्ण ब्लॉग हा आपल्याला इन्स्टॉल तर नाही बसणार. पण मी यूट्यूबला मित्रांनो तुमच्यासाठी नक्की हा पूर्ण व्हिडिओ टाकेन. तुम्ही माझं यूट्यूबला जाऊन नक्की हा व्हिडिओ बघा. मी इन्स्टॉल त्याची ID म्हणजे DM माझं यूट्यूब चॅनल टाकेन. तर तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा हे बसायसाठी आहे. आणि इथं हे बघा म्हणजे एवढं इथं आता हे चालू होईल थोड्या वेळानं. म्हणजे इथं पाणी पण एवढं खतरनाक ते होतं ना. हे बघा आता हे पूर्ण इथं शावर बिवर आहेत त्या पूर्ण त्या साईडला. आणि या साईडला पण मित्रांनो तर काहीतरी काचाचं दिसतंय. तर तिकडे आपल्याला एंट्री बहुतेक नसेल बरं का. कारण की तिकडे तर आम्हाला ऑफिस वगैरे काहीतरी आहेत. तर आपण आता जाणार आहे. तर मित्रांनो इथं आलो एवढं इथं भारी वाटलं मन एवढं माझं प्रसन्न झालं ना. तुम्ही तर बघू शकता हे बघा दिसताना पण मित्रांनो एवढं ॲक्टिव्ह दिसतंय नाही. म्हणजे पूर्ण साफसुथरं आहे असं कारण की इथं घाण वगैरे आहे. पूर्ण एक नंबर आहे मित्रांनो. तुम्ही कधी आलाच फॅमिलीसोबत तर इथं अवश्य आहे. कारण की एवढं खतरनाक इथं दिसतंय ना. तर तुम्ही बघू शकता हे बघा. तुम्हाला तर आता माझ्या पाठीमागे दिसत असेल बरं का. हे पूर्ण म्हणजे एवढं मित्रांनो इथं खतरनाक दिसतंय ना. म्हणजे माझं असं मन आता भारून गेलं की म्हणजे आता मला बोला शब्द नाही. तर बघा तुम्ही बघा एवढं खतरनाक त्यांनी इथं बनवलंय ना. म्हणजे इथं मित्रांनो फॅमिलीसाठी फिरायला एवढं भारी आहे नाही. तर आता मित्रांनो आपण तिकडे जाऊ. चल तर चला जा तिकडं. तर मित्रांनो फायनल आता आपण आता आतल्या साईडला आलोय. आणि आता आपण तिकडे जाणार आकाशी पाळण्यात पण बसणार आहे. तर आता आपण हे बघा हे पूर्ण असं पूर्ण वातावरण खाली तुम्ही बघू शकता हे बघा. हे बघा मित्रांनो आता जस्ट आपण आलोय आतल्या साईडला बघा. हे हा आकाशी पाळणा माझ्या पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता. म्हणजे आता मित्रांनो आता इथं आपल्याला बसायचा चान्स भेटतो की नाही काय माहीत नाही. तर आपण तरी पण ट्राय करू नक्की काय विषय काय नाही ते. ठीक आहे तर चला आता आपण जाऊ आता तिकडे मस्तपैकी. म्हणजे मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की एवढं इथं खतरनाक सगळं डेमो दाखवलं त्यांनी. तर तुम्ही तर बघू शकता हे बघा. तर आता आकाशी पाळणा चालू झाला यार. आपण लेट झालो काय विषय आपण दुसऱ्या रावला पण तिथे बसू शकतो हे बघा. हा मित्रांनो वेगळाच आकाशी पाळणा आहे. तुम्ही तर बघू शकता हे बघा. म्हणजे आता हे तर बसायचे आपल्याला परत आहेत आपल्याला भेटते की नाही त्यांना बसाय काय माहिती. तर आपण जाऊ आतल्या साईडला बघू त्याला विचारू काय माहिती कसं काय नक्की कामाला तिकीट वगैरे काय भेटते का बघू आपण. तर चला. फायनली आपण आता तिकीट घेते. तुम्ही ते बघतो हे बघा हे तिकीट आहे. तर आता मित्रांनो आपण आता जाणार आहे मस्तपैकी यामध्ये बसायला. हे बघा आता हे कसं फिरते. आता मित्रांनो आपण आता मस्तपैकी तिथे बसणार आहे. तिथला पण आपण व्हिडिओ काढणार आहे. तर आपण चला आतमध्ये जाऊ तर मस्तपैकी एंट्री करू. चला आतमध्ये एंट्री केली तर आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये बसणार आहे. चला आपण मस्तपैकी त्याला बसू जरा बघू मित्रांनो कसं वाटतं भ्या वाटतं की नाही काय माहिती. जरा भ्यावटा लागले. तर बघू आता आपण कुठं बसायचं इथं बसूया इथं बसूया बस. तर मित्रांनो आता आपण जस्ट इथं बसणार आहे. मित्रांनो आता आपण फायनली याच्यामध्ये बसले बरं का. तुम्ही तर बघता हे बघा. तर आता आपण मस्त आता फिरणार आहे गोलगोल. कसं वाटतं मस्त म्हणजे एवढं खतरनाक वाटतं ना. तुम्ही तर बघू शकता हे बघा. तर आता आपण मस्त आता गोलगोल फिरणार आहे. तर चला आता फिरू. मित्रांनो तुम्ही तर बघू शकता हे बघा आता झाले चालू. तर मित्रांनो एवढं भ्या वाटतं इथं बसल्यावरती बदल्याचं काय वाटतंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे एवढं खतरनाक इथं वाटतंय ना व्ह्यू. हे बघा हे माझ्या पूर्ण साईडला आहे ना तुम्ही फिरते. म्हणजे एवढं खतरनाक इथं दिसतं ना. तुम्ही बघा हे बघा जसं आम्ही बसतो आकाशच्या पाळण्यामध्ये. मित्रांनो बघा आता एवढं भारी वाटतं इथं बसल्यावरती. तुम्ही बघू शकता हे बघा. आता कसं आहे तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आयुष्यात पैसे कमावण्यापेक्षा भावना एन्जॉय करा. कारण की आयुष्यात परत ही लाईफ नाही. कारण की आता माणसं म्हणतात काय पुढच्या जन्मी काहीतरी बनवू काय नसतं रे. एवढंच आयुष्य आहे तर मस्तपैकी एन्जॉय झालं पाहिजे मित्रांनो. तुम्ही तर बघू शकता हे बघा. म्हणजे मित्रांनो पब्लिक आमच्या इथं खाली आणि आम्ही जस्ट आता वरती आहे इथं फिरतोय. म्हणजे एवढं इथं भारी वाटतंय ना. आता खाली पहिलं चक्कर येते या एवढं खतरनाक इथं दिसतंय या. तुम्ही तर बघू शकता हे बघा. पहिला स्टार्टिंगला भ्या वाटलं. हे बघा आपला इथं सूर्य पण इथं दिसतोय मित्रांनो सनसेट. आणि सनसेटच्या टायमिंगलाच बरोबर आपण मित्रांनो याच्यावरती बसलोय. म्हणजे एवढं इथं डेंजर दिसतंय ना. तुम्ही बघू शकता हे बघा.
तर आता आम्ही आता मस्तपैकी वर थांबलोय. हे बघा आता हे तुम्हाला हे आता हे पूर्ण फिरतंय. तर तुम्ही आता बघू शकता. हे बघा म्हणजे तिची राईड झाली आहे. एवढं इथं भारी वाटत इथं बसल्यावरती तुम्ही तर बघू शकता. म्हणजे मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की इथं आता इथं मी फर्स्ट टाइम यात बसलो बरं का. म्हणजे इथला आता अनुभव माझा एवढा म्हणजे मला समाधान वाटलं ना की मित्रांनो यात बसलो. कसं माहिती का मित्रांनो आयुष्यात काय ना काय झालं तरीच पाहिजे पण आयुष्यात एन्जॉय झालाच पाहिजे. कारण की आयुष्य पूर्ण नाही बरोबर आहे ना. तर तुला कसं वाटायचं बसल्यावरती एवढं खतरनाक वाटलं ना मित्रांनो. सुरुवातीला फाटली पण नंतर भारी वाटलं. वरती गेलं होतं जसं जसं वरती आलं तसं मित्रांनो भारी वाटलं. तर आता आपण मस्त आता आपण जाणार आहे. तर चला आपले इथं संपले. तर चला मित्रांनो जरी आपल्याला आग्र्याला जरी जाता नाही आलं ना तरी मित्रांनो आपल्याला इथं छोटासा ताजमहल इथं बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो आता हे बघा हे माझ्या माझ्या इथं ताजमहल आहे. तर मित्रांनो हा बघा म्हणजे मित्रांनो एवढं इथं भारी त्यांनी बनवलं नाही. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा एवढं खतरनाक यांनी बनवलंय ना म्हणजे एकदम डिक्टो सेम बनवलंय. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो की तुम्हाला छोटा ताजमहल बघायला कसा वाटला. मित्रांनो यांनी इथं मस्तपैकी इथं किल्ला पण बनवलाय. तुम्ही तर बघू शकता. हे बघा म्हणजे मित्रांनो इथं आपल्या किल्ल्याला पण यांनी इथं स्थान दिले मस्तपैकी. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता. हे बघा हे माझ्या पाठीमागं ते तुम्हाला दिसणार ना तर ते मित्रांनो थिएटर आहे. कारण की ते म्हणजे मला बी पहिला मित्रांनो त्याचा विश्वास पटला नाही. तर म्हटलं मित्रांनो तुम्ही तर बघता. हे बघा हे इटलीमधलं हे अंडाकृतीतलं थिएटर आहे मित्रांनो. कारण तिथं कलेशियम हे इटलीमधील रोमन शहराच्या मध्यभागी क्रोटीन व दगडाने बांधण्यात आलेले रोमन साम्राज्याचे सर्वात मोठे अंडाकृतीचे आकाराचे खुले थिएटर आहे. इथं असं यांनी सांगितले. तुम्ही तर बघता. हे बघा म्हणजे मित्रांनो म्हणजे आता हे बनवताना एवढं ॲक्टिव्ह बनवले ना जिथे त्यांनी आपल्याला थोडा डेमो दिला आहे की हे असं तिकडे दिसत होतं म्हणून. तुम्हाला तर आता हे माझ्या दिसत आले. हे मित्रांनो एक पेड्रा आहे. हे ग्रीकमध्ये पेड्रा अर्थ म्हणजे पाषाणाचा असा अर्थ आहे. तर जॉर्डन मधील एक ऐतिहासिक आणि पौराणिक शहर असं याला असं म्हटलंय. तुम्ही तर बघू शकता. हे बघा आता हे मित्रांनो यांनी बनवताना बी एवढं इथं अट्रॅक्टिव्ह बनवलं ना म्हणजे आता हे बघा म्हणजे त्यांनी आपल्याला इथं थोडक्यात ह्याचा डेमो दिला की म्हणजे कसं होतं त्या ठिकाणी. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की म्हणजे आता हे आपल्याला जरी आपण इथं राहत असलो ना तरी आपल्याला इथं यांनी याची पण इथं पूर्ण माहिती दिली आहे बघा. आणि मित्रांनो शुद्ध अशी आपल्या मराठी भाषेत महत्त्वाची माहिती दिली आहे. मराठी भाषा पण दिली प्लस आणि इथं इंग्लिश भाषा पण दिली आहे. पण आपल्याला मित्रांनो आपली मराठी भाषा ही म्हणजे मराठी भाषा ही आपली श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या मराठी भाषेत पण दिलं आहे. कारण की ही मुंबई मित्रांनो इथं मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे आणि मराठी भाषेत ते आलंच पाहिजे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला त्याची माहिती पण मराठी भाषेत सांगितली. तर चला आता मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तर तुम्ही आता बघताय बघा ही मित्रांनो चीनची भिंत आहे. म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला माहिती काय सांगितली माहिती का. चीनची मान भिंत दगड विटा लाकूड माती आणि अन्य सामग्रीपासून ही म्हणजे ही बुरुज आहे. थोडक्यात हे बुरुज यांनी ते बनवलंय. बुरुजाची एक शृंखला आहे. तर या मित्रांनो म्हणजे आता हे तुम्हाला दिसतात ते दिसत असेल दगडाकडे दिसतंय बरोबर आहे. म्हणजे ही भिंत आहे मित्रांनो. म्हणजे आता याची आता हे बघा हे म्हणजे आता हे पूर्ण ते त्या साईडला पण मित्रांनो आणि पूर्ण साईडला याची म्हणजे भिंतीचं बनवलंय थोडक्यात. म्हणजे हे बुरुज आहे. म्हणजे मित्रांनो त्यांना एवढं सांगायचं इथं मुद्दा आहे की आपण जर इथं असलो तरी आपल्याला इथं असून सुद्धा त्याची माहिती मिळू शकते. तुम्ही आता बघू शकता. बघा म्हणजे चीनची भिंत आहे मित्रांनो. ही चीनची भिंत आहे. तुम्ही तर बघू शकता. हे बघा भावानो मी तुमचा आर्य बघ. तर मित्रांनो जस्ट आपण आज आलो नेरुळा इथं वंडर पार्कच्या इथं. म्हणजे मित्रांनो इथं आल्यावरती एवढं भारी वाटलं इथं आल्यावरती. तर तुम्ही बघू शकता म्हणजे माझ्या मित्रांनो पूर्ण 4 साईडला पब्लिक आहे आणि पब्लिकमध्ये मित्रांनो मी ब्लॉग करतोय. म्हणजे मित्रांनो आता हे जर व्हिडिओ तर पूर्ण व्हिडिओ टाकेन इन्स्टाला तर काय शक्य नाही एवढं पॉसिबल नाही व्हिडिओ टाकण्याचा. तर मित्रांनो मी याचा व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनल नक्की टाकेन. माझा तिथे तुम्ही जाऊन व्हिडिओ पूर्ण बघा. तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ इंस्टाग्रामच्या. तर तिथे जाऊन माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही कसं आहे माहिती का आयुष्यात एन्जॉय केलं पाहिजे. कारण की एन्जॉय शिवाय आयुष्य नाही. कारण की तुम्ही किती काय केलं ना तरी तुम्हाला आयुष्यात पैसा म्हणजे काय पैसा आपल्याला कमवायचा आहे पण पैशाबरोबर आपल्याला लाईफ स्वतःची एन्जॉय पण करता आली पाहिजे. तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता. हे बघा म्हणजे माझ्या पूर्ण 4 साईडला मित्रांनो पब्लिक आहे आणि तुमचा भाव इथं पब्लिकमध्ये व्हिडिओ काढते ब्लॉग काढते. तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला जय महाराष्ट्र भावानो. मित्रांनो तुम्ही बघू शकता. हे बघा म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये मासे आहेत बरं का. हे बघा हे जे दिसत ना मित्रांनो ते मासे आहेत.
म्हणजे मित्रांनो आता मोठं मासे आहेत हे तुम्ही बघू शकता. हे बघा आता हे हा तलाव आहे. तलावामध्ये मित्रांनो पूर्ण असं पाणी आहे आणि या साईडला पूर्ण पब्लिक आहे. म्हणजे मला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. छत्रपती शिवाजी महाराजांची भावनाही आपल्याला दाखवलं त्यांनी. बघा तुम्ही बघू शकता. बघा पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रींत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो नमस्कार. तर मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. कारण की मित्रांनो एवढं म्हणजे इथं आलं तुम्हाला एवढं भारी वाटलं ना. कारण की आता हे शब्द तुम्ही काय सांगू शकत नाही. कारण की आता आपण त्याच्यात फिरलो आकाशी शिवमध्ये असा त्याचा विषय आहे. म्हणजे तिथं एवढं खतरनाक वाटलं तिथं बसताना पण मित्रांनो तुम्ही तर बघू शकता. तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. तर आपण व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये चला. जय महाराष्ट्र. ब्लॉग तर मी जस्ट आता आलो नेरूळला आलो. मग काय गेलो वंडर पार्कमध्ये आणि घेतलं तिकीट घेतलं. तुम्हाला पाहिजे तिकीट एक मिनिट माहिती हे बघा हे पैसे पाडतो पैसे उचल. मित्रांनो जस्ट आपले पैसे पडले आता मी पैसे उचलतो मस्त आणि हे तिकीट घेतलंय. तर आता मित्रांनो आपण मस्तपैकी आता पूर्ण फिरणार आहे वंडर पार्क. आणि वंडर पार्क म्हणजे विषय खोले कारण की दुनिया खोले पण विषय खोले आपला. तर आता मस्तपैकी आपण वंडर पार्कमध्ये फिरणार आहे. तर तुम्ही आता बघा आता मस्तपैकी बघू शकता माझ्या पूर्ण त्याच्याकडे पब्लिक आहे. आणि तुमचा भाव पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवते ना हो. एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तुम्हाला सोपं वाटत असेल पण एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण की फाटती हो एवढं व्हिडिओ बोलायचं म्हणजे बरोबर आहे ना. तर मित्रांनो तुम्हाला मी माझ्या कमेंट करून मला नक्की सांगेल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि वाटलं तुमच्या 2-3 मित्रांना शेअर पण करा आणि लाईक करा. आणि असं जास्त काय वाटतं सबस्क्राईब पण करून द्यावा मित्रांनो. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय.